वैद्यकीय प्रोफेशन किंवा चित्रपटसृष्टी या दोन्ही गोष्टी अत्यंत संवेदनक्षम आहेत आणि यामध्ये घडणाऱ्या घडामोडी या समाजावरती काही ना काही परिणाम करतच असतात. आम्ही मराठी चित्रपटाच्या माध्यमातून एक अत्यंत संवेदनशील विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मुख्य म्हणजे या सिनेमाला आत्तापर्यंत जवळजवळ 8 चित्रपट महोत्सवांमध्ये झळकण्याचा मान मिळालेला आहे आणि या चित्रपटाला 6 नॉमिनेशन्स मिळालेले आहेत आत्तापर्यंत. झी गौरवमध्ये, महाराष्ट्र टाइम्स आणि नाशिक चित्रपट महोत्सवात. त्याचबरोबर हा चित्रपट 63 मराठी चित्रपटांमधून शेवटच्या 10 म्हणजे अंतिम 10 चित्रपटांसाठी संस्कृती कला दर्पणसाठी सुद्धा सध्या नुकताच सिलेक्ट झालेला आहे आणि या संदर्भात नॉमिनेशन्स पुढच्या महिन्यामध्ये जाहीर होतील. हा चित्रपट बनवताना आम्ही जवळजवळ 2 वर्ष याच्यावरती काम केलं आणि एक अत्यंत चांगला विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. सामाजिक भान ठेवून हा सिनेमा केलेला आहे, पण सामाजिक भान ठेवून चित्रपट करत असताना सुद्धा व्यावसायिक यश या चित्रपटाला कसं मिळेल याचा सुद्धा आम्ही प्रयत्न केला आहे आणि हा अत्यंत वेगवान पद्धतीने सादर केलेला चित्रपट आहे आणि हा आपल्या सगळ्यांसमोर 9 मे ला सादर होतोय. विज्ञान सिद्धी फिल्म्स आणि पॅनोरामिक ग्रुप हा चित्रपट आपल्यापर्यंत घेऊन येत आहे, याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे आणि हा चित्रपट आपल्या सर्वांना आवडेल अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. डॉक्टर दिनेश वैद्य माझे खूप जुने मित्र आणि नंतर निर्माते या भूमिकेतून त्यांच्याकडे पाहतो. त्याच्या एका खूप चांगल्या सिरियलमध्ये मी यापूर्वी काम केलं होतं, एका श्वासाचा आधार नावाची ती सिरियल, आणि नंतर त्यांच्या बऱ्याच विषयांवर जे काही चर्चा व्हायची त्यात मी इन्व्हॉल्ड असायचो. हा विषय सुद्धा जेव्हा त्यांनी मनात आणला तेव्हा आम्ही त्याच्याबद्दल बोललो आणि त्यांच्या चित्रपटात त्यांच्या कुठल्याही गोष्टीमध्ये मी सहभागी असावं असं त्यांचा एक हट्ट असतो. ते विदर्भातले आहेत, मी विदर्भातला आहे म्हणून असेल किंवा मित्र आहे म्हणून असेल, आणि त्यांनी मला तसा आग्रह केला. खरं तर या चित्रपटात माझी भूमिका अतिशय छोटी पाहुणा कलाकार अशी आहे. त्याला शिक्षा होताना जो एक पॅनल असतो त्या पॅनलमध्ये मी आहे आणि नंतर त्याचं प्रगती पाहायला मी तिथे जातो आणि शेवटी त्या कॅरेक्टरला भेटतो, अनिकेतला भेटतो. असं ते कॅरेक्टर आहे. काम करताना मला खूप आनंद झाला कारण एक वेगळा विषय जो मी सुद्धा डॉक्टर असल्यामुळे मला खूप जवळचा वाटत होता. अशा घटना मी जवळून पाहिलेल्या आहेत. अशा प्रकारचं दुसऱ्याची चूक स्वतःच्या अंगावर घेऊन काय त्याची मानसिक कुतरड होऊ शकते, काय त्रास होऊ शकतो आणि त्यातून एक वेगळाच मुद्दा मिळतो. एक वाक्य जे तुम्ही आत्ता आपण ऐकलं फर्स्ट लुकमध्ये की अमेरिकेला माझी गरज कधीच नव्हती, मला अमेरिकेची गरज होती आणि इथं मात्र त्याची गरज या खेडेगावाला होती. हा जो एक खूप मोठा प्रश्न सध्या सतावतो आहे की डॉक्टर झाल्यानंतर लोक ग्रामीण भागाकडे जात नाहीत आणि शहराकडे येतात, हा एक मोठा प्रश्न सध्या जो सतावतो आहे तो या चित्रपटाच्या माध्यमातून हाताळला जाईल आणि त्याकडे एक वेगळा दृष्टिकोन बघायला मिळेल. या चित्रपटात मला त्यांनी सहभागी करून घेतलं हट्ट म्हणून, पण हे माझं मी भाग्य समजतो. मी आभारी आहे त्यांचा आणि धन्यवाद. मी विदर्भातला नसताना सुद्धा डॉक्टरांनी मला काम केलं, त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. स्वभाव विदर्भातला. मी चित्रपट पाहिला आहे, चित्रपट छान झालेला आहे आणि इथं विशेष उल्लेख मला करावासा वाटतो. म्हणजे हा चित्रपट बघेपर्यंत ती व्यक्ती कोण आहे, काय आहे, मला काहीच माहीत नव्हतं. पण ती व्यक्तीला जेव्हा मी भेटलो म्हणजे तिला स्क्रीनवर बघितलं तेव्हा आय वॉज flabbergasted. What a performance that is वीणा जामकर. माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स दिलेला आहे त्याने या सिनेमात. तुम्ही तिच्यासाठी तरी अवश्य हा चित्रपट बघा. चित्रपट सुरेख झालेला आहे. धन्यवाद. नमस्कार. भाकरकाडी 7 किलोमीटर याची जेव्हा मी कथा ऐकली प्रथम तेव्हा एकाही सेकंदाचा विलंब न करता मी लगेच हा चित्रपट करण्यासाठी होकार दिला होता. कारण सर्वात महत्त्वाचा जो एलिमेंट असतो कुठल्याही चित्रपटासाठी ती म्हणजे त्या चित्रपटाची कथा, स्क्रीन प्ले आणि डायलॉग्स. ते मला या चित्रपटात जेव्हा मी ऐकले तेव्हा मला ते वाटले की हाच USP आहे या चित्रपटाचा. आणि नंतर माझा जो रोल आहे या चित्रपटात, जो प्रोटॅगनिस्ट आहे, मला एक मीडियम ठेवून एक खूप एक सोशल इशू जो एक प्रॉब्लेम आहे
जो सध्या जरी गावांमध्ये असला तरी सुद्धा त्याची झळ प्रत्येकाला लागते आणि तो जो इश्यू आहे तो खूप ह्युमन रिलेटेड आहे आणि प्रत्येकाला असं एक समाजाचा भाग म्हणून समाजासाठी काहीतरी करणं त्याचं कर्तव्य आहे. एक हौस म्हणून किंवा फावल्या वेळात केलेलं काम नसून प्रत्येकाने ती एक रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन ते आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. आणि हा चित्रपट केल्यानंतर नक्कीच एक नट म्हणून तर मी समृद्ध झालोय असं मला नक्कीच वाटतं, पण एक माणूस म्हणून सुद्धा मी खूप ग्रो झालोय. आणि या चित्रपटाने मला बरंच काही दिलं असं मी नक्कीच म्हणेन. त्यामुळे ह्या चित्रपटाचा भाग होणं हे माझ्यासाठी अतिशय जास्त खूप जास्त अभिमानाची गोष्ट आहे की ह्या चित्रपटाचा मी एक भाग आहे, ह्या चित्रपटाचा मी नायक आहे. आणि हा चित्रपट आता प्रदर्शित होतोय सर्वांसमोर. आणि जसं डॉक्टर म्हणाले तसं एक आर्टिस्टिक व्हॅल्यू तर या चित्रपटाला पण आहेच, पण एक त्याच्या जागी एक कमर्शियल सिनेमाची सुद्धा जोड आहे. बेसिकली मी स्वतः असं मानतो की हा जो मीडियम आहे तो फिल्म्स किंवा सिरियल्स नाटक वॉटेवर तो एक एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे ही. आणि एंटरटेनमेंट फक्त कॉमेडी किंवा लव्ह स्टोरीज किंवा असं नसून एक चांगली ड्रामा किंवा एक चांगले इमोशन किंवा एक चांगला थॉट पोचवणं आणि विचार करायला भाग पाडणं, अस्वस्थ करणं ही सुद्धा एका प्रकारची एंटरटेनमेंटच आहे प्रेक्षकांसाठी. आणि जी या चित्रपटातून एक होलसम एंटरटेनमेंट आपण म्हणू शकतो. या चित्रपटाला एक खूप एक सोशल इश्यू तर हँडल केलेलंच आहे, पण त्याचबरोबर एक ह्युमन लेवलवरती नातेसंबंधांनाही हाताळलेलं आहे. आणि रिलेशनशिप्स मधलं टेन्शन आणि एक बेसिकली एका माणसाची स्वतः म्हणजे स्वतःचा शोध घेण्याची जी प्रोसेस आहे आणि फायनली एक सेल्फ रिअलायझेशन सेल्फ अनालिसिस करत तो एक माणूस म्हणून कसा समृद्ध होतो. आणि प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये एक ध्येय शोधत असतो की मी ह्या जगात का आलोय, माझा जन्म का झालाय. आणि ती जी प्रोसेस प्रत्येकाची असते ती या चित्रपटातून दाखवली गेली आहे. आणि फायनली जो नायक आहे, जो डॉक्टर आहे, तो स्वतःचं ध्येय त्याला सापडतं आणि एक माणूस म्हणून माझं काय कर्तव्य आहे, एक समाजाला माझं काय देणं आहे आणि माझा जन्म का झाला आहे याचं त्याला कारण सापडतं. आणि ते तो आयुष्यभर पाळतो, तेच फॉलो करतो. जे मी आयुष्यात फॉलो करतो की फॉलो युअर इन्स्टिंक्ट्स, ऑलवेज स्वतःच्या आतनं जो आवाज येतो तो फॉलो करा. आणि त्यामुळे मी या कॅरेक्टरला सुद्धा खूप रिलेट झालो आणि मला हे कॅरेक्टर खूप करावंसं वाटलं. आणि ते आता केल्यानंतर हा चित्रपट बघितल्यानंतर आय एम व्हेरी हॅपी. आणि जरूर इथे काही आहेत ज्यांनी चित्रपट तो पाहिला आहे आणि त्यांची जी प्रतिक्रिया होती आणि एक फेस्टिवलचा आता ग्रामीण जो महोत्सव झाला ग्रामीण चित्रपटांचा, तो आतापर्यंत मी ऐकत होतो की खूप चांगला रिस्पॉन्स आहे, पण तो जो रिस्पॉन्स मी बघितला आणि त्यानंतर लोक मला ज्या पद्धतीने येऊन भेटले आणि चित्रपटाचं कौतुक केलं आणि सर्व कलाकारांचं कौतुक केलं, टेक्निशियन्सचं कौतुक केलं, तर एक नट म्हणून दुसरं काय हवंय. खूप आनंद झाला होता, खूप समाधान वाटलं होतं. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की हा चित्रपट खूप चांगल्या पद्धतीने रिलीज तर आता होईलच, कारण पॅनोरामिक ग्रुप आणि डॉक्टर वगैरे सगळे एकत्र आल्यामुळे याला एक खूप चांगला रिलीज, एक खूप चांगला लोकांपर्यंत नक्कीच पोहोचेल. आणि मला असं वाटतं की लोकांचा प्रतिसाद या चित्रपटाला खूप चांगला मिळावा अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही सुद्धा हा चित्रपट जरूर पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा मला. नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं आमच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मनपूर्वक स्वागत. अनंत सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही इतकं बेधडक माझं कौतुक केलं. मी इतकी स्टन झाले की मला काही रिॲक्टच होता येईना, पण थँक्यू व्हेरी मच. आणि भाकरखाडी तप्तपदी नंतरचा माझा हा दुसरा चित्रपट आणि ह्यातली जी भूमिका मी केलेली आहे रेणू नावाच्या एका नर्सची,
जी मी आत्ता गेल्या वर्षी ज्या एक 6-7 फिल्म्स केल्या त्यातली मला आवडलेली सगळ्यात जास्त आवडलेली भूमिका आहे. त्याचं क्रेडिट मी वैद्य सरांना आणि आमच्या डिरेक्टर उमेशला देते. आणि अगदी अनिकेत म्हणाला तसं जेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली तेव्हा दुसऱ्या क्षणाला मी हो म्हणाले होते. कारण भाकरखाडी 7 किलोमीटर या सिनेमाचं सगळ्यात मोठं यश आहे ते म्हणजे त्याची पटकथा, त्याची गोष्ट आणि त्याची पटकथा. आणि ती इतकी सुंदर लिहिलेली आहे, पोर्ट्रे केलेली आहे. आणि जेव्हा आमच्या डिरेक्टरनी उमेशनी ती ज्या पद्धतीने स्क्रीनवर आणली, सगळ्याच कलाकारांनी ज्या पद्धतीने इतकं सुंदर रिअलिस्टिक खरं काम केलं, त्यातूनच हा सिनेमा इशू बेस असला तरी कुठल्याही पद्धतीने बटबटीत होत नाही, तो खूप खरा राहतो. आणि कधी बऱ्याचदा असं होतं की एखादा इश्यू घेतला की कधी कधी आक्रस्ताळेपणा होतो, एखादा मुद्दा जो मांडायचा असतो तो कधी कधी जरा जास्तच प्रेशराईज करून घेतला जातो. ॲक्टिंग स्टाईल जर तशा पद्धतीची नसली तर तो सिनेमाचा इश्यू जरी आपल्याला पटत असला तरी तो भिडत नाही हृदयाला. तर अशी कुठल्याही पद्धतीची ट्रीटमेंट दिग्दर्शकाकडून किंवा कुठल्याही डिपार्टमेंटकडून राहिली नसल्यामुळे प्रत्येकाचा प्रयत्न अत्यंत रिअलिस्टिक खरीखुरी आत्ताची फिल्म आपण करायची आहे. हा अप्रोच प्रत्येकाचा असल्यामुळे हा सिनेमा प्रत्येक अंगाने वेगळा आहे, सुंदर आहे आणि वेगळ्या अर्थाने सुंदर आहे. अनिकेत बऱ्याच गोष्टी बोलल्या ज्या मला खूप पटल्या, त्या खूप खऱ्या आहेत की मनोरंजन म्हणजे नेहमी धांगडधिंगा नाच असावा लागतो आणि असं नसतं. तर एखादा इश्यू सुद्धा, एखादी पद्धत, एखादा विषय सुद्धा तुमचं खूप छान पद्धतीने मनोरंजन करू शकतं. आणि इश्यू असला तरीही कुठल्याही अंगाने निगेटिव्हिटीकडे जाणारी किंवा कंटाळा आणणारी अशा कुठल्याही पद्धतीची फिल्म नाही आहे. एक शेवटी एक सुंदर होप सुद्धा, एक सकारात्मक दृष्टिकोन सुद्धा या सिनेमातून मिळतो, जो मला वाटतं गरजेचा आहे प्रेक्षकांसाठी किंवा आपल्या प्रत्येकासाठी. कारण कितीही अवतीभोवतीची परिस्थिती नकारात्मक असली, वाईट असली तरी प्रत्येक माणूस जगताना त्यात काहीतरी पॉझिटिव्ह शोधतो आणि आयुष्य असंच जगायला हवं. तर आमचा सिनेमाही ह्याच गोष्टीचा आहे आणि मी खूप खुश आहे की मला आवडलेली, पटलेली आणि मला खूप जास्त भावलेली ही गोष्ट आणि ही व्यक्तिरेखा मला या सिनेमातून करता आली. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचे खूप आभार. मी या सिनेमात तसं बघायला गेलं तर पहिला माझा सिनेमा आहे असं म्हणता येईल. कारण याआधी मी जे काही केलं होतं ते अगदीच छोट्या भूमिका होत्या. अनिकेतचा मित्र आणि एक मीडिया जर्नलिस्ट ज्याला नेहमीच हा प्रॉब्लेम आहे की यंग जनरेशन नुसतीच बोलते आणि जेव्हा वेळ येते तेव्हा काही करत नाही, अशी एक माझी भूमिका आहे. आणि ते मी माझ्या मित्राला सांगायचा प्रयत्न करत असताना त्याच्या बाबतीत काही गोष्टी घडतात आणि एक चांगला मित्र म्हणून मी त्याच्याबरोबर हा प्रवास अनुभवला. ही फिल्म खूप वेगळी आहे आत्ताच्या ज्या काही इतर फिल्म्स चालू आहेत. एक सोशल कॉज तर नक्कीच आहे, पण हा जो एक प्रॉब्लेम आहे यूथचा की त्यांना जेव्हा एक डिसिजन घ्यायचा असतो, काहीतरी एक ठरवायचं असतं आयुष्यात की आता इथून पुढे काय करिअर ओरिएंटेड, तर तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम सगळ्याच लोकांचा एक प्रेफरन्स असतो की अब्रॉड जाऊन सेटल व्हायचं. तर जेव्हा आपण एकीकडे म्हणतो की आपल्या देशाची काही प्रगती होत नाहीये, तेव्हा आपण मग अब्रॉड जाण्याची स्वप्न बघणं आणि आपल्या घरीच काही काम न करणं अशा एका कॉन्फ्लिक्टवर खेळणारा थोडासा विषय आहे. आणि तो डॉक्टरांनी आणि उमेश सरांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडलाय. आणि अर्थात या सगळे जे कोणी कलाकार आता इथे आहेत आणि जे नाही आहेत ते सुद्धा खूप उत्तम पद्धतीने ते तुमच्या सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो प्लीज सिनेमा थिएटरला जाऊन बघा. धन्यवाद. तुम्ही आता जो प्रोमो बघितला असेल त्यातनं तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल की ही थोडीशी समाजातील बऱ्याच घटकांना हात घालणारी स्टोरी आहे. आणि ॲज अ लेखक म्हणून जेव्हा डॉक्टरांनी मला ही गोष्ट ऐकवली तेव्हा मला त्याच्यात पोटेन्शियल असं जाणवलं की आपण चित्रपटाच्या माध्यमातून सगळे म्हणतात की ते माध्यम खूप प्रभावी आहे आणि लोकांना हृदयापर्यंत भेटतं. तर तसं हा सब्जेक्ट मला वाटला आणि त्याचं प्रेझेंटेशन पण त्या पद्धतीनेच करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. याच्यातनं कोणाला काही शिकवायचं नाही आहे आम्हाला, पण एक अशी इच्छा आहे की काहीतरी जाणीव व्हावी प्रत्येकाला. मग तो वयोगट कुठलाही असो, अगदी 60चा माणूस असो किंवा 25च्या उमेदीत स्वप्न रंगवणारा माणूस असो, त्यांना काहीतरी एक विचार द्यावा अशा पद्धतीने हा सब्जेक्ट आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यातनंही
म्हणजे मेसेज देताना सुद्धा तो रंजक आणि खेळवून ठेवणारा करण्याचा आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे आणि तो बऱ्यापैकी झाला आहे असं आत्तापर्यंत ज्या लोकांनी बघितलं आहे फेस्टिवल्समध्ये. कारण हा जवळजवळ 6-7 फेस्टिवल्समध्ये सिलेक्ट झाला. तिथे जो लोकांचा रिस्पॉन्स मिळाला आम्हाला, तर त्याच्यावरनं अनेक लोकांचं असं म्हणणं म्हणजे त्यांनी सांगितलं आम्हाला पर्सनली की विषय जरी असला खूप छान तरीसुद्धा मांडणीसुद्धा तितकीच आकर्षक आहे की आम्हाला काहीतरी कुठल्या तरी ह्याच्यातली विषय आशय घन आणि गंभीर चित्रपट बघतोय असं नाही, तर रंजकताही होती की आम्हाला एक मिनिटही इकडे तिकडे बघावं असं वाटलं नाही. तर मला असं वाटतं की ह्या रिॲक्शन्स मधनं हेच जाणवतं की आता हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरही याच्यात रंजकता असल्यामुळे तो नॉर्मल ऑडियन्सला सुद्धा आकर्षित करू शकेल.